लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड बघायला गेला तर साधा वाटेल, पण आतून मात्र सस्पेन्स, रोमॅन्स आणि प्रेक्षकांनो इमोशनल असा या तिन्ही गोष्टींनी भरलेला आहे। सुरुवातीला सगळेच लग्नासाठी जमलेले असतात, नवरे मुलगेही येतात आणि नंदिनीही येते। पण ना प्रेक्षकांनो इथे एक प्रश्न उभा राहतो, काव्या का अजून आली नाही? आणि प्रेक्षकांनो इकडे मानिनी काकू सतत काव्याचं नाव घेते, त्यामुळे वातावरणात थोडी बेचैनी जाणवायला लागते। प्रेक्षकांनो आता जेव्हा लग्नाचे विधी सुरू होण्याच्या आधी ना प्रेक्षकांना थोडा इमोशनल सीन असा दाखवलेला आहे की आपण बघणार आहोत की जीवाच्या डोळ्यात आपल्याला पाणी दिसतं। म्हणजे हा इमोशनल सीन आहे की नवरी नाही रडत तर नवरदेव रडतो आहे। म्हणजे का रडतोय ना प्रेक्षकांनो, शेवटी त्याने त्याचं प्रेम जिंकलेलं असतं आणि दुसरीकडे पार्थ सुद्धा भावुक झालेला असतो। आणि प्रेक्षकांनो अजून एक गोष्ट अशी आहेत की थोडा रोमॅन्स दाखवलेला आहे। तुम्हाला मी सांगितलं रोमॅन्स असा आहे की आता जेव्हा अंतरपाठाचे विधी चालू होतात ना तेव्हा हा जीवा आणि पार्थ हे दोघे उड्या मारून मारून ना या दोघींकडे म्हणजे आपापल्या बायकांकडे बघत असतात। प्रेक्षकांनो असा आहे आजचा हा पूर्ण एपिसोड। तर प्रेक्षकांनो शेवटही चुकू नका आणि कुठलाच सीन चुकवू नका, कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक मोमेंटला खूप काहीतरी सांगण्यासारखं आज आहेत। आणि प्रेक्षकांनो आता मंगलाष्टक जे म्हणायला येणार आहेत ना ते मुलं असणार आहेत। प्रेक्षकांनो खरंच खूप मज्जा येणार आहेत आजचा एपिसोड बघायला। चला सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला। आणि बघा आता पार्थ विचारतो की काव्या अजून आल्या नाहीत। मानिनी नंदिनीला विचारते काव्या कुठे आहेत? नंदिनी म्हणते की आई ती येतच असेल। आणि इकडे बघतो की वसुआत्या आणि मंजू आत्या ह्या दोघेही बहिणी गप्पा मारत असतात। आणि प्रेक्षकांनो तेवढ्याच तिथे रम्या येते आणि हात तिचे लाल लाल असतात आणि तशीच ती तिथे बसते। वसुआत्या म्हणतात रम्याला, बघ कसे नाचतायत ते सर्वे, काय तो आनंद, काय तो उत्साह। वसुआत्या रम्याला म्हणते की दुसऱ्यांदा करतायत ना ते लग्न, असं दाखवतायत की दुसऱ्याने कोणी लग्नच केलं नाही। रम्या मात्र नुसती हसत असते। आणि ही मानिनी काकू म्हणतात की काव्या येते 2च मिनिटं। आणि प्रेक्षकांनो इकडे वसुआत्या म्हणतात की काय यांचं नुसतं काव्या काव्या चाललंय, येईल ना ती। आणि तेवढ्यात वसुआत्याचं लक्ष रम्याच्या हातांकडे जातं आणि ते पूर्ण हात तिचे लाल 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 झालेले असतात। वसुआत्या ते लाल हात बघून खूप घाबरतात। आणि प्रेक्षकांनो आपल्याला थोडंसं त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये नेलंय, म्हणजे रम्याचे हात लाल का झाले हे दाखवण्यासाठी। आता रम्या बघा हळूवार काव्याच्या रूममध्ये जाते। आणि प्रेक्षकांनो इकडे काव्याची गौरीहाराची पूजा अजून चालूच असते आणि ही रम्याने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो आणि ती मध्ये येते। आणि प्रेक्षकांनो हिच्या हातात असते ते कात्री आणि बघा कशी खुन्नस देऊन त्या कात्रीकडं आणि काव्याकडे बघत असते। आणि बिचारी काव्य आपलं पूजा पाठ चालू असतं, तेवढंच काहीसं दाखवलेलं आहे। आणि इकडे वसुआत्या बघा ते तिचे रक्ताने, म्हणजे तसं त्यांना वाटतंय की रक्ताने भरलेले हात। आणि प्रेक्षकांनो आता वसुआत्या घाबरून मोठ्याने म्हणतात की काव्या। रम्या म्हणते की काय झालं आई? वसुआत्या म्हणतात की काव्याला तू काहीतरी, आणि असं घाबरून बोलत असतात त्यामुळे आता सगळेजण रम्याकडे संशयाच्या नजरेनेच बघत असतात, कारण तिचे हात देखील लाल 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 झालेले असतात। प्रेक्षकांनो कोणाला संशय येणार नाही अशा या वृत्तीमुळे। आणि आता रम्या म्हणते की मी काही नाही केलं, मी खरंच काही नाही केलं। आता तिने सांगावं ना की काव्य रूममध्येच आहे, पण प्रेक्षकांनो इथे जो सस्पेन्स क्रिएट केलेला आहेत ना तो आपल्यासाठी पण आहे आणि ह्या म्हणजे जे आहेत नंदिनी म्हणा जीवा हे सगळे यांच्यासाठी, कारण तिच्याकडे बघून सगळ्यांना असा तिच्यावरचा संशय यावा म्हणूनच तिने असं काहीतरी केलं असावं। आणि प्रेक्षकांनो ती म्हणते की आई शपथ मी काही नाही केलंय, मी खरं सांगते। आणि पार्थ बघा आता त्याचा काही जीव राहणार, तो लगेच काव्या ओरडत काव्या जिथे तयार होत असते तिथे जातो। आणि प्रेक्षकांनो आता हे लग्न सोडून सगळे आता पार्थच्या मागे जातात। आणि प्रेक्षकांनो बघा ही काव्याने आतमधून लावून घेतलेलं असतं। ती म्हणते की काव्या दार उघडा, हे सगळे म्हणतात की काव्या दार उघडा, सगळे जोरात दरवाजा ठोकत असतात। आणि प्रेक्षकांनो आता इकडे सगळे घाबरून जातात। मानिनी काकू म्हणतात की अहो काव्या काहीच रिस्पॉन्स देत नाही, काय झालं असेल आतमध्ये? विक्रम काका म्हणतात की मानिनी तू शांत हो तर, जरा शांत हो तर, उगाच नसते विचार नको आणूस मनामध्ये, थांब जरा। बघा इकडे पार्थलाही टेन्शन येतं की काव्याला काही झालं तर नसेल ना,
तो म्हणतो की काव्या दार उघडा. मानेने काकू म्हणतात की काव्या. नंदिनी सुद्धा जोरजोरात हाक मारते की काव्या. इकडे पार्थ म्हणतो की बाबा काही काही झालं तर नसेल ना. आणि बघा आता पार्थ रम्याला विचारतो, रम्या तू काय केलंय. आता रम्या म्हणते की मी 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 काही केलं नाही पार्थ, मी काही केलं नाही आहे. आता हिने सांगावं ना प्रेक्षकांना की काय घात झालेला आहे ते. पण बघा इथे तिने सुद्धा सस्पेन्स क्रिएट केलेलाच आहे. आणि इकडे पार्थ चिडतो आणि म्हणतो की काव्याला जर का काही झालं ना तर मी. आणि प्रेक्षकांना बघा काव्या सुखरूप अशी बाहेर येते आणि सगळे तिला असं बघून आता पार्थ लगेच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की काव्या. नंदिनी म्हणते की काव्या. पार्थ म्हणतो तुम्हाला काही झालं नाहीये ना. ती म्हणते की नाही मी ठीक आहे, तुम्ही कसा आरडाओरडा करतायत. नंदिनी म्हणते की अगं किती वेळ झाला मी दार वाजवतोय, बाहेरच येत नाहीयेस. काव्या म्हणते की अगं. आणि बघा आता पार्थ म्हणतो की वसवात्या एकदम अशी काव्या ओरडली आणि ते रम्याच्या हाताला ते लाल. आणि प्रेक्षकांना बघा आता. आणि पार्थ म्हणतो की म्हणून आम्ही दरवाजा वाजवत होतो. आणि हे काव्या म्हणते की शांत व्हा, तो लाल रंग माझ्या कुंकुवाचा आहे. आणि बघा आता वसवात्या म्हणतात की रम्या हे. लगेच पार्थ आता त्यांच्याकडे बघतो. आता ही काव्या म्हणते की थांबा मी सांगते काय झालं ते. प्रेक्षकांना जेव्हा आपण बघतो की बघितलं मगाशी काव्या रम्या कात्रीने असं असं करत होते आणि तेवढंच काहीतरी तो सीन दाखवला. आता जो पुढचा सीन आहेत ना आपल्याला काव्या एक्सप्लेन करणार आहे. चला तर ऐकूया. आणि ही काव्या म्हणते की मी पूजा करत होते आतमध्ये. आणि बघा आपण बघितलं की इकडे मिथुन काका ह्या दोघींना बोलवायला आले असतात. ते म्हणतात की चला चला. आणि इकडे काव्या म्हणते की तुम्ही व्हा मी थांबते येते. आणि तेवढ्यात मिथुन काका म्हणतात की अगं तुझा नवरा गुडघ्याला बाशिंग लावून केव्हाचा तयार आहे. आणि प्रेक्षकांनो बघा आता हे सगळे गेल्यानंतर काव्या परत ते गौरीहाराची पूजा पाया पडत असते आणि तिच्याकडनं ते कुंकू सांडून जातं. आणि बघा तेवढ्यात रम्या पण. आणि काव्या म्हणते की नेमकं आत्ताच व्हायचं होतं. रम्या म्हणते की तेच ना. काव्या म्हणते की रम्या ऐक ना, मला ना बाहेर बोलवता येतं अगं आणि मला जरा फ्रेश पण व्हायचं आहे. ती म्हणते की मी एक रिक्वेस्ट करू का तुला. रम्या म्हणते की हां बोल ना. आणि काव्या तिला सांगते की तू हे साफ करशील का प्लीज. रम्या म्हणते की अगं हो हो तू जा, मी हे आवडते सगळं. आणि आता काव्या म्हणते की पण तू काही करत होतीस का, हातात कात्री आहे तुझ्या. तेव्हा आता रम्या म्हणते की हो अगं मगाशी ना तुझी साडी तयार करत होते ना तेव्हा टॅग लागलेला होता त्याला, ते कापण्यासाठी मी कात्री आणली होती. इकडे आता काव्या म्हणते की हो असं आहे का, सो स्वीट ऑफ यू. पण मी तो टॅग बघितला आणि हाताने सोडून तो बाजूला टाकला. रम्या म्हणते की तू जा, तुला उशीर होईल, मी आवडते. काव्या तिला म्हणते की थँक्यू सो मच का रम्या. आणि बघा प्रेक्षकांनो आता ही रम्याने काय केलं असतं त्यामुळे तिच्या हात लाल झालेला असता. तिने काय केलं, तिथे एक ग्लासमध्ये पाणी असतं, ते पाणी सगळ्या हाताला चोळून घेते आणि त्या ओल्याच हाताने ते कुंकू असं पसरवून घेते. प्रेक्षकांनो बघा आता ही रम्या किती नाटक करते आहे रडायचं. आणि ही काव्य म्हणते की मी जेव्हा वॉशरूममधनं बाहेर आली तेव्हा कुंकू ऑलरेडी पुसलेलं होतं, मी सांगितलं होतं ना रम्याला. आता नंदिनी तिला प्रश्नच विचारते की तू हाताने का पुसलं कुंकू. आणि बघा आता रम्या म्हणते की रडून अगं नंदिनी कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं आणि जुन्या वगैरे कापडाने पुसणं हे मला योग्य वाटलं नाही. हात ओले केले आणि पुसून घेतलं मी ते. आणि बघा आता वसू आता तिथे कशी पलटते. प्रेक्षकांनो इथे पार्थनेही म्हणायला पाहिजे होतं ना की वसू आत्या तूच तर मग म्हणाली मगाशी रम्याला की रम्या तू काव्या असं म्हणालीस ना, त्यावरनंच तर यांनी संशय घेतला ना. पण आता वसू आत्याच बघा पार्थलाच सुनावते आणि वसू आत्या म्हणतात की काहीही झालं तरी सगळ्यांची बोटं मात्र माझ्या रम्याकडेच उठलेली असतात. आता वसू आत्या जास्तच ओरडून बोलतात की बास करा आता हे सर्व. आणि रम्या रडून म्हणते की आई. वसू आत्या म्हणतात की अरे कितीदा समोरासमोर मान खाली घालायला लावणार आहेत माझ्या रम्याला तुम्ही. वसू आत्या म्हणतात की रम्या मागचं सगळं विसरून ह्या लग्नासाठी आनंदाने सहभागी झाली होती, एक नवीन नातं जोडण्याचा प्रयत्न करत होती. नाही पण तुम्हाला मान्यच करायचं नाहीयेत ना की माझी रम्या सुधारती आहेत म्हणून.
आणि मंजू म्हणते की ताई बास कर, लग्नात गोंधळ नको आता. वसू आत्या म्हणतात की लग्नात गोंधळ आम्ही घातलेलाच नाहीये मंजू, गोंधळ ना या लोकांनी घातला आहे. 5 मिनिटं जरी काव्याला रूमच्या बाहेर यायला वेळ लागला असता ना तर या पार्थने माझ्या रम्याचा जीव घेतला असता, हो की नाही. आणि आता विक्रम काका म्हणतात की अगं शांत हो, हे असे गैरसमज होऊ शकतात ना. वसू आत्या म्हणतात की नाही मला मान्य आहेत ना विक्रम, गैरसमज होऊ शकतो. त्या म्हणतात की पण दरवेळेला आमच्याच बाबतीत का सांग ना, आमच्याच बाबतीत का गैरसमज होऊ शकतो. आता रम्या बघा मुद्दाम रडायचं तर मुद्दाम नाटक करते आणि मध्येच मध्ये आई आई असंही बोलते. वसू आत्या म्हणतात की तुम्हाला जर का असं वाटत होतं ना की आम्ही तुमच्या सुखाच्या आड येऊ शकतो तर स्पष्टपणे सांगायचंच होतं विक्रम की तुम्ही या लग्नामध्ये येऊ नका. बघा प्रेक्षकांनो, इथला रोग हा कुठल्याच्या कुठे गेलेला असतो. वसू आत्या आता अतिच करतायत, म्हणताय की नसतोच आलो आम्ही, पण दरवेळेला माझ्या रम्याचा अपमान करायला कोणी दिला आहे तुम्हाला. बघा प्रेक्षकांनो, इथे वसू आत्याने सगळ्यांचीच बोलती बंद केलेली असते. ते म्हणते की सांगा ना. आणि बघा आता वसू आत्या म्हणतात की जे झालं ना ते जर तुमच्या कोणाच्या बाबतीत घडलं असतं तर कसे रिॲक्ट झाले असतात हे सांगा आधी. प्रेक्षकांना बघितलं ना, चांगल्या गोष्टीला गालबोट कसं लावायचं हे वसू आत्या आणि रम्याकडनं आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आता ते त्यांचे बसलेले होते, पण वसू आत्याच बोलली ना की काव्याला तू रम्या काही केलंस का, तेव्हाच तर त्यांनी संशय घेतला ना प्रेक्षकांनो. असो, आता वसू आत्या म्हणतात की मला माहिती रे, तुझ्या लेकी आमची काहीच किंमत नाहीये. त्या म्हणतात की म्हणून आता आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाहीये. ती म्हणते की यापुढे तुमच्या कुठल्याही सोहळ्यात आम्ही सामील होणार नाही. बघा प्रेक्षकांनो, डायरेक्ट नकार असा दिल्यानंतर सगळ्यांना तर प्रश्न पडेलच ना. आता विक्रम काका म्हणतात की ताई अगं, आणि बघा आता वसू आत्या रम्याला म्हणतात की रम्या चल निघू जाऊन या इथून. आणि वसू आत्या म्हणतात की करू दे यांना लाखातलं एक लग्न. विक्रम काका म्हणतात की ए वसुताई. बघा आता रम्याचं तर काही पाऊल उचलत नाही, पण प्रेक्षकांनो याच्याही मागं यांचा काही डाव असणार आहेत. आणि वसू आत्या म्हणतात की रम्या चल. त्या म्हणतात की अगं किती अपमान सहन करून घेणार आहेत अजून, चल. आणि रम्या बघा डायरेक्ट सगळ्यांसमोर म्हणते की नाही आई. आणि रम्या म्हणते की आई मलाही अजूनही वाईट वाटतं आहे की पार्थचा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. रम्या म्हणते की अगं आई पण ह्या सगळ्याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत ना. ती म्हणते की अगं हो, आपण केलेली पाप, आपली सगळी कर्म, मागच्या वेळेस यांच्या लग्नात तू जे काही केलंयस त्यानंतर कोण विश्वास ठेवणार आहेत ग आपल्यावर. वसू आत्या म्हणतात की रम्या मी तुझ्याच. तेवढ्यात रम्या मान डोलावून नाही असं म्हणते. आणि बघा आता रम्या यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की काव्या, पार्थ खरंच सॉरी, माझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. आणि रम्या म्हणते की तुम्ही जाऊन सगळे विधी वगैरे सुरू करा, सगळे वाट बघत असतील. आणि रम्या म्हणते की मी हे हात धुवून येते. आता इथे वसू आत्या असं दाखवत आहे की त्यांना काहीच कळत नाहीये. आणि इकडे विक्रम काका म्हणतात की रम्या सॉरी बाळा. रम्या म्हणते की नाही मामा. ते म्हणतात की अगं खरंच चुकलं आमचं, खरंच चुकलं, माफ कर आम्हाला. आणि प्रेक्षकांना बघा इकडे पुढे येऊन रम्या आता हसायचं नाटक हसते. आता म्हणजे नाटक नाही करत, आता रिअल मध्ये हसते. आणि इकडे बाबा विक्रम काका म्हणतात की चला आपण आता पुढचे विधी सुरू करूयात. आणि इकडे नंदिनी म्हणते की चल. तेवढ्यात काव्या म्हणते की चल काय बहिणाबाई, बघा रडू रडू तुम्ही चेहरा कसा खराब केला आहे ते. आणि काव्या म्हणते की आज चल. आणि इकडे मानिनी काकून ते सगळे म्हणतात की लवकर या हं. काव्या म्हणते की आम्ही आलोच. आणि प्रेक्षकांनो बघा आता हे सगळे यांची वाट बघत असतात, पण आता दोन्ही नवरी सोबतच येणार म्हणून तसं काहीतरी केलं असतात. आता बघा आपण बघतो की जेव्हा हे काव्या आणि नंदिनी ह्या दोघीही सोबत येत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो यांचं बोलता बोलता एका पार्थचं काव्याकडे लक्ष जातं आणि जीवाचं नंदिनीकडे लक्ष जातं. आणि प्रेक्षकांनो बघा आता यांचे आई वडील काव्याच्या आणि नंदिनीच्या आई वडील हे दोघींना लेकींना घेऊन येत असतात. आणि इकडे आता पार्थ आणि जीवाचं लक्ष मात्र या दोघींवरनं हटतच नाही. मानिनी काकू सुद्धा या दोघींना असं बघून खूप आनंदी झालेले असतात. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा यांचा रोमॅन्स आतापासूनच झळकायला लागला आहे. आता काव्या ना
पार्थकडे बघून खूप हसत असते, पण इकडे पार्थ बघा प्रेक्षकांना छुपा रुस्तम हा काव्याला अशी काय म्हणतो ना अशी छोटीशी अशी म्हणजे सायलेंट पप्पी देतो आणि स्माइल देतो. हे बघून मात्र काव्या लाजते. आणि इकडे बघा आता नंदिनीला आठवतं जेव्हा जीवाने त्याचा छातीवरचा टॅटू झाला होता ते क्षण त्यांना इथे आठवतं आणि ते त्यांनी इथे विज्युअलाइज देखील करून दाखवलेले आहेत. असे छोटे छोटे क्षण त्यांनी इथे विज्युअलाइज करून दिलेले आहेत. आता जेव्हा पावसाळ्यात अडकतात तेव्हा विजेचा कडकडाने हिने घट्ट अशी मिठी जीवाला मारलेली असते, तो क्षण सुद्धा. आणि प्रेक्षकांनो इथे ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग देखील आपण ऐकत असतो. आणि जेव्हा आता काव्या ही नंदिनी ना जीवाला मनवण्यासाठी परत त्याच्या घरी आलेली असते तर जीवा परत तिच्याशी काही नीट बोलत नाही, तेव्हा सुद्धा तो क्षण सुद्धा त्यांना इथे आठवलेला आहे आणि त्यांनी तो इथे व्हिज्युअलाइज देखील करून दाखवलेला आहे की नंदिनी कशी जीवाची माफी मागते कान पकडून. त्यांचे छोटे छोटे क्षण बाईकवरून फिरत असताना, जीवा नंदिनीला घास खाऊ घालत असताना, हे सगळे क्षण आता ह्या दोघांनाही आठवत असतात. आणि ही क्षण आठवता आठवता प्रेक्षकांनो आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटली होती की सस्पेन्स, रोमॅन्स आणि इमोशनल, तर हा इथे जीवा खूप इमोशनल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातनं प्रेक्षकांनो आपल्याला अश्रूसुद्धा बघायला मिळतात. आणि बघा आता तेवढ्यात लक्ष जातं ते मानिनी काकूंचं. जीवा रडतो आहे ते त्याचे डोळे पुसतात आणि त्याला अशी घट्ट अशी मिठी मारतात. म्हणजे ते आता जे दुःख त्यांनी भोगले त्याच्या पलीकडे कैक पटीने सुख आता त्यांच्या आयुष्यात येणार आहेत, असं त्यांचा इशारा किंवा असं त्यांचं बोलण्यातला न बोलताही खूप काही बोलून गेलेला असं आहे. आणि बघा जीवाचा इमोशनलपणा आता इकडे नंदिनीला देखील म्हणजे आनंदच असतो, पण तिच्याही चेहऱ्यावर आपण तो इमोशनल भाव जे प्रेम असतं ते बघत असतो प्रेक्षकांनो. आणि इकडे मानिनी काकूंच्या डोळ्यात देखील आपण अश्रू बघतो, त्या सुद्धा जीवाचे झाल्यानंतर स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसतात. मात्र ह्या दोघी हे क्षण सगळा अनुभवतात, सगळा एक एक क्षण त्या मनात टिपून ठेवलेला असतो. इकडे आपण पार देखील बघतो, तो सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो, पण आपली काव्या मात्र तशी नाही. जेव्हा सुरुवातीला यांचं लग्न झालं तेव्हा सगळे एफर्ट्स आपण बघतो की पार्थने घेतलेले होते काव्याला आनंदी ठेवण्यासाठी, सुखी ठेवण्यासाठी. आणि प्रत्येक त्यांच्यातले छोटे छोटे क्षण इथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेले आहेत. आणि प्रेक्षकांनो बघा आता हे सगळे क्षण आठवत असतात आणि काव्या त्याच्याकडे बघून अशी करते की काय देशमुख. आणि बघा आपण बघतो की हा इकडे पार देखील खूप इमोशनल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातनंही अश्रू येणार प्रेक्षकांनो, पण मग आता तो तेवढा समजदार आता आहेतच आणि तो त्याचे अश्रू आवरतो. आणि इकडे काव्या त्याला सांगते की चेहऱ्यावर स्माइल ठेवा आणि तेव्हाच आपण बघतो की या पारच्या चेहऱ्यावर देखील स्माइल आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता विक्रम काका सुद्धा या पारच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला थोडासा आधार देतात. आणि इकडे आता जीवा आपण बघतो की नंदिनीला हातांनी इशारा करून सांगतो की खूप छान दिसते आहे तू. आणि इकडे पार्थ स्माइल देऊन काव्याच्याही चेहऱ्यावर स्माइल आणतो. आणि बघा आता हे चौघेही समोरासमोर आलेले असतात. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की काय मग मुलींनो, तयार आहात ना. आणि बघा मानिनी काकू आता या दोघींचीही नजर काढतात. आणि प्रेक्षकांनो इकडे पारचं फक्त इशाऱ्यांवर काव्याशी बोलणं असतं. जीवा म्हणतोय की छान दिसतायत, विक्रम काका म्हणतात की नाहीतर काय. आणि प्रेक्षकांनो बघा आता यांच्या इकडे नजरेतला रोमॅन्स चालू असतो. तेवढ्यात रेखाताई म्हणतात की नंदिनी आपल्या आश्रमातली पोरं आलेली आहेत, त्यांना मंगलाष्टका म्हणायचे आहेत. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते की काय मग कसे आहात इरा, निशान, गंधर्वी. ते पोरं म्हणतात की खूप मस्त. आणि नंदिनी म्हणते की हे आमच्या आनंद निवासचे स्टार सिंगर आहेत बरं का. आणि बघा सगळे म्हणतात की अरे बापरे, हो. जीवा म्हणतो की स्टार नाही सुपरस्टार. जीवा म्हणतो की दिसायला छोटे उस्ताद आहेत पण मोठे वस्ताद आहेत. मानिनी काकू म्हणतात की हो. पार्थ म्हणतो की अच्छा, म्हणजे म्युझिकची स्कॉलरशिप मिळवणारे हेच का ते. जीवा म्हणतो की हो हेच ते. आणि काव्या म्हणते की क्या बात है, म्हणजे आता तुम्ही तिथं आमच्यासाठी मंगलाष्टका म्हणणार आहात, किती छान, थँक्यू सो मच गाईज. इकडे विक्रम काका म्हणतात की बरं गुरुजी सुरुवात करायचीत का मग. गुरुजी म्हणतात की हो. बघा आता यांचा इकडे अंतरपाठ देखील आता सुरू झालेला असतो. एकीकडे मिथुन काका आणि दुसरीकडे आपला छोटा योग. ह्या दोघांनी हे अंतरपाठ म्हणजे मधला
जो अंतरपाट असतो तो धरलेला असतो आणि तेवढ्यात ह्या दोघीही नवऱ्या येतात बघा आणि या दोघांचंही लक्ष आपापल्या नवऱ्यांकडे असतं बघा. पार्थ वर मान करून करून उड्या मारून मारून खव्याला बघत असतो तर दुसरीकडे जीवा देखील आणि इकडे हा युग मात्र तो अंतरपाट वर वर करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ह्या दोघांना त्या दोघी दिसायला नको. प्रेक्षकांनो हीच तर मजा असते लग्नांमध्ये आणि या दोघे मात्र ह्या दोघांची ही मजा घेत असतात आणि या दोघींनाही खूप हसायला येत असतं. आणि बघा आता हे दोघेही उभे राहतात आणि पार्थ बघा मान वर करून उड्या मारून मारून खव्याला बघत असतो आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपलो. पुढील भागामध्ये बघूया की काय दाखवलेलं आहे ते. आणि इकडे गाणं लागतं तरेव लग्नम सदुदंतरेव. हे दोघंही त्या मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरत असतात आणि बघा दोघांनीही भरलेलं असतं. इकडे पार्थ काव्याच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र घालत असतो तर दुसरीकडे